आज आपला जागतिक पर्यावरण दिन आहे मित्रांनो आणि या दिनानिमित्त आपण हे लोडिंग करत आहोत आणि कस्टमरला पाठवत आहोत। कस्टमरची रिक्वायरमेंट तशी होती। मियाजाकी आंबा देखील अवेलेबल आहे हे त्यांना देखील समजण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो, आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी शैलेश नर्सरीच्या YouTube चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। आजचं जे माझ्या मागे लोडिंग चालू आहे मित्रांनो ते ग्रीन डॉर्फ म्हणजे बुटक्या जातीच्या नारळाचं जे आपला 2.5 ते 3 वर्षाचा नारळाची रोपं जी आपल्याकडे मिळतात त्या नारळाच्या रोपांचं हे लोडिंग चालू आहे। 21 इंच बाय 21 इंचच्या बॅग मधलं 60 किलोच्या बॅग मधली ही रोपं आपण या गाडीला लोड करत आहोत। आज आपला जागतिक पर्यावरण दिन आहे मित्रांनो आणि या दिनानिमित्त आपण हे लोडिंग करत आहोत आणि कस्टमरला पाठवत आहोत। कस्टमरची रिक्वायरमेंट तशी होती आणि कस्टमर गेली 2 दिवसापूर्वी येऊन गेलेला आहे नर्सरीमधून आणि त्यांनी 100 नारळाची झाडं 100 आंब्याची झाडं केशर आंब्याची सिलेक्शन स्वतःच्या समोर करून घेतलेली आहेत मित्रांनो। आणि तुम्ही नारळाला जर प्रत्येक नारळाला पाहिलं तर टॅग लावलेला आहे मित्रांनो आणि टॅग लावलेली रोपच आपण या गाडीला लोड करत आहोत कारण कस्टमर आलं होतं 2 दिवसापूर्वी आणि त्यांनी ही रोपं सगळी सिलेक्शन करून गेलेली आहेत। अशा पद्धतीने शैलेश नर्सरीमध्ये काम चालतं। दुसरी गोष्ट म्हणजे 20 बाय 20 वरती लागण केल्यानंतर एकरी 110 रोपं बसतात मित्रांनो। एका एकराचं नियोजन आहे मॅडमचं आणि त्याच्यासाठी आपण ही 100 रोपं या गाडीला लोड केलेली आहेत अशा पद्धतीने। आणि रोपाची साईज वगैरे कशी आहे ते तुम्ही पाहू शकताय। 21 इंच बाय 21 इंचच्या बॅग मधलं 60 किलोच्या बॅग मधलं रोप आहे मित्रांनो आणि खोड पाहू शकताय कशा पद्धतीने मजबूत झालेलं आहे। झाडाची हाईट वगैरे कशा पद्धतीने आहे किंवा त्याची पानं पाहू शकताय। पानं एकदम अशी कट झालेली आहेत मित्रांनो, एकदम म्हणजे चांगल्या पद्धतीने वाढलेलं आणि 60 किलोच्या बॅग मधले हे रोप आपण व्यवस्थितरित्या सिलेक्शन केलेली रोपच आपण या गाडीमध्ये लोड करत आहोत। ही रोपं निघालेली आहेत हडपसर यवत या ठिकाणी निघालेली आहेत मित्रांनो। आणि मागे पाहिलं तर आमचे सेल्समन स्वतः उभा राहून रोपं भरून घेत असतात। राकेश धुमाळ हा आपल्याकडे सेल्समन म्हणून नर्सरीमध्ये काम करतो। त्यांनीच या कस्टमरला झाडं दाखवली होती आणि तो स्वतः इथं उभा राहिलेला आहे मित्रांनो आणि त्याच्या समोर हे लोडिंग सगळं चालू आहे। तर थप्पी देखील पाहू शकता तुम्ही, नेहमी थप्पी पाहता एकावर एक लावलेले असतात झाडं, पण आज गाडी मोठी आलेली आहे, आयशर आलेला आहे भरायला। 100 नारळ आणि 100 आंबा आपला 9 बाय 11चा भरायचा होता, त्याच्यासाठी गाडी बोलवली होती पण गाडी छोटी अवेलेबल नसल्यामुळे आपल्या ट्रान्सपोर्टरनी गाडी मोठी पाठवली आणि त्याच्यामुळे आपण ही सिंगल थप्पी मारलेली आहे मित्रांनो। आता या गाडीमध्ये आपण मियाजाकी आंबा देखील भरणार आहोत, तर या दाखवतो तुम्हाला मियाजाकी आंबा आपल्याकडचा। तर मित्रांनो कस्टमरच्या आग्रहास्तव आपण मियाजाकी आंबा देखील अरेंज केलेला आहे। आपल्याकडे मियाजाकी आंबा देखील आहे, ते पाहू शकता तुम्ही। मियाजाकी आंबा आपल्याकडे अवेलेबल आहे आणि क्वांटिटी लिमिटेड आहे मित्रांनो, त्याच्यामुळे ज्यांना कुणाला हवा असेल त्यांनी खाली इथं कोपऱ्यामध्ये आम्ही नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती एकदा अवश्य कॉल करा आणि येणं जर शक्य असेल तुम्हाला तर नक्की एकदा व्हिजिट करा। आपली नर्सरी शैलेश नर्सरी मलकापूर, तालुका शाहवाडी, जिल्हा कोल्हापूर, एकूण 50 एकरमध्ये विस्तारलेली आहे आणि 1983 सालापासून या क्षेत्रामध्ये काम करणारी आपली शैलेश नर्सरी ही आज वेगळी ओळख निर्माण करत आहे मार्केटमध्ये आणि मोठी मोठी फळझाडं तयार फळझाडं देण्यासाठी फेमस आहे मित्रांनो आपली शैलेश नर्सरी। तर ज्यांना कुणाला व्हिजिट करणं शक्य आहे त्यांनी नक्की एकदा व्हिजिट द्या मित्रांनो। अतिशय उत्तम अशी आपली पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी ओळखली जाणारी 35 एकरमध्ये जी नर्सरी होती ती आता 50 एकरमध्ये झालेली आहे। आपण खेरवशामध्ये लांजा तालुका रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी 15 एकरमध्ये अजून एक दुसरं फार्म चालू केलेला आहे आणि ते आणि हे मिळून 50 एकरमध्ये आपण विस्तारित झालेलो आहे। आता आपली नर्सरी 50 एकरमध्ये विस्तारित झालेली आहे मित्रांनो। त्याच्यामुळे तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजलं पाहिजे की नारळाची रोपं, आंब्याची रोपं किंवा इतर फळझाडं शैलेश नर्सरीमध्ये कशा पद्धतीने मिळतात आणि कशा पद्धतीने अवेलेबल आहेत। मियाजाकी आंबा देखील अवेलेबल आहे हे त्यांना देखील समजण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट करायला विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। धन्यवाद।